नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल मराठी पर्वमध्ये. रोजच्या प्रमाणे आजही आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या मालिकेचा म्हणजेच ठरलं तर मगचा सविस्तर रिव्ह्यू. भागाची सुरुवात होते एका सकारात्मक वातावरणाने. काही दिवसांपूर्वी प्रतिमाताईंना अचानक चक्कर येऊन त्या पडल्या होत्या. त्यांच्या अंगात रक्ताची कमतरता असल्यामुळे त्यांना तातडीने रक्ताची गरज भासली होती. त्या प्रसंगामुळे संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब हादरलं होतं. पण आज आपण पाहतो की प्रतिमाताईंची तब्येत आता व्यवस्थित आहे. डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांमुळे आणि योग्य वेळी मिळालेल्या रक्तदानामुळे त्या सावरलेल्या आहेत. घरात पुन्हा हसू उमटलं आहे. आजी, प्रतापराव, अश्विन, सायली, अर्जुन, तन्वी, अस्मिता, सचिन सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. मात्र या सगळ्या आनंदामागे एक प्रश्न सतत डोकावत आहे. प्रिया नेमकी कुठे होती? संध्याकाळची वेळ. घराच्या अंगणात म्हणजेच लॉनमध्ये अर्जुन आणि सायली शांतपणे बसलेले असतात. वातावरण शांत आहे, पण त्यांच्या मनात वादळ उठलेलं आहे. सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते. ती अर्जुनला म्हणते, प्रिया किती निष्ठुर आहे ना. स्वतःच्या आईला रक्ताची गरज असताना ती गायब झाली. फोनही बंद ठेवला. अश्विन भाऊजी किती वेळा फोन करत होते, पण काहीच संपर्क झाला नाही. सायलीचा आवाज संतापाने भरलेला असतो. तिच्या मनात एक आई म्हणून प्रतिमासाठी सहानुभूती आहे आणि एक मुलगी म्हणून प्रियाबद्दल रागही आहे. त्यावर अर्जुन शांतपणे उत्तर देतो, आपल्याला माहिती आहे ना ती कशी आहे, पण यावेळेस तर तिने हद्दच केली. अर्जुनच्या आवाजातही निराशा आहे. तो प्रियाच्या स्वभावाला ओळखतो, पण अशा गंभीर प्रसंगी तिचं असं वागणं त्यालाही पटलेलं नसतं. या चर्चेदरम्यान सायली एक महत्त्वाचा मुद्दा मांडते. ती म्हणते, आपल्याला प्रियाशी ब्लड टेस्ट करून घ्यावीच लागेल. तिने सगळ्यांसमोर रक्तदान केलं तरच आपल्याला खरं काय आहे ते कळेल. ही ओळ खूप महत्त्वाची आहे, कारण इथे सायली फक्त रक्तदानाबद्दल बोलत नाही, तर ती प्रियाच्या सत्याचा पर्दाफाश करण्याचा प्लॅन आखतीये. अर्जुन लगेच म्हणतो, आता आपण प्रियाच्या एक पाऊल पुढे राहायचं. ही डायलॉग आजच्या भागातील सर्वात प्रभावी क्षण ठरतो. इथे स्पष्ट होतं की अर्जुन आणि सायली आता फक्त प्रेक्षक नाहीत, तर खेळाचे रणनीतिकार बनले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडते. सगळे कुटुंबीय डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात. वातावरण वरून शांत आणि आनंदी दिसते. आजी नेहमीप्रमाणे सगळ्यांची विचारपूस करत असते. प्रतापराव वर्तमानपत्र वाचत असतात. अश्विन काहीसा विचारात दिसतो. तन्वी आणि अस्मिता हसत खेळत असतात. सचिन शांतपणे निरीक्षण करत असतो. पण प्रिया मात्र थोडी अस्वस्थ दिसते. तिच्या चेहऱ्यावर कालच्या चर्चेची सावली जाणवते. अचानक अर्जुन आणि सायली एक मोठी घोषणा करतात. आपण यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे आपल्या घराबाहेर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. ही घोषणा ऐकून सगळे आनंदित होतात. आजी म्हणते, खूप चांगला उपक्रम आहे. प्रतापरावही कौतुक करतात. पण कॅमेरा प्रियाच्या चेहऱ्यावर झूम होतो. तिला अक्षरशः धक्का बसतो. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. हात थरथर कापू लागतात. ती जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसते. प्रिया मनात विचार करते, जर मला रक्तदान करायला सांगितलं तर, जर टेस्ट झाली तर, माझं गुपित उघड झालं तर. तिच्या मनातली घालमेल प्रेक्षकांना स्पष्ट दिसते. इथे दिग्दर्शकाने तिच्या चेहऱ्यावरील भाव खूप प्रभावीपणे दाखवले आहेत. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात, जणू त्यांना अपेक्षित प्रतिक्रिया मिळालेली असते. या सगळ्या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रियाकडे काहीतरी लपवण्यासारखं आहे. एपिसोडची सुरुवात होते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी. सुभेदारांच्या घरासमोर अचानक डॉक्टरांची संपूर्ण टीम येऊन उभी राहते. मोठी व्हॅन, मेडिकल किट्स, स्ट्रेचर्स, ब्लड बँकेची व्यवस्था, सगळं अगदी व्यवस्थित. हा काही साधा प्रसंग नाही, तर दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या अन्नपूर्णा ट्रस्टच्या ब्लड डोनेशन कॅम्पची तयारी आहे. सुभेदार कुटुंबीय अर्जुन, सायली, रविराज, प्रतापराव, कल्पना, सुमन सगळेच डॉक्टरांचं मनापासून स्वागत करतात. घरात उत्साहाचं वातावरण आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रतिमाच्या तब्येतीवरून घरात तणाव होता, पण आता सगळं सुरळीत होतंय असं चित्र दिसतं. अर्जुन डॉक्टरांना सांगतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अन्नपूर्णा ट्रस्टमार्फत ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे. आसपासच्या सर्व लोकांना आमंत्रण दिलं आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी रक्तदान करावं. डॉक्टर तयार असतात. नोंदणी प्रक्रिया सुरू होते. बाहेर लोक जमा व्हायला लागतात. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, कॅम्पची सुरुवात करायचीच आहे तर आपल्या घरातूनच करूया. हा डायलॉग खूप प्रभावी आहे, कारण नेहमी इतरांना सांगणं सोपं असतं, पण स्वतः पुढे येणं कठीण असतं. सर्वात आधी अर्जुन स्वतः रक्तदान करतो.
त्यानंतर सायली, रविराज, प्रतापराव, कल्पना आणि सुमन सगळेच एकामागून एक रक्तदान करतात. कॅमेऱ्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दाखवला आहे. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून स्मित करतात. त्यांच्या नात्यातली एकजूट पुन्हा अधोरेखित होते. सगळे रक्तदान करून झाले की तन्वीचा नंबर येतो. पण तन्वी कुठेच दिसत नाही. पूर्णाआजी विचारतात, तन्वी कुठे गेली? तिला रक्तदान करायचं नाहीये का? सगळे इकडे तिकडे बघतात, फोन लावतात, पण फोन नाही बंद. घराबाहेरही ती नाही. मग कुठे आहे? कॅमेरा थेट किचनमध्ये जातो. तिथे तन्वी उभी आहे, हातात पाण्याचा ग्लास, पण हात थरथरत आहेत, चेहऱ्यावर घाम, डोळ्यात भीती. महत्वाचं म्हणजे यावेळी तिच्याकडे कोणतंच कारण नाही. ना ती घराबाहेर आहे, ना फोन बंद आहे. ती फक्त मुद्दाम लपटे आहे. का? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येतो. इतक्यात विमल आत येते आणि म्हणते, तन्वीताई, तुम्हाला पूर्णाआजींनी बाहेर बोलवलं आहे. तन्वीला कळतं आता टाळणं शक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात येते. या सीनमध्ये प्रिया घामाघूम झालेली दाखवली आहे. ती बाहेर उभी आहे, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव आहे. प्रेक्षकांना आधीपासूनच शंका आहे की प्रियाच्या भूतकाळात काहीतरी रहस्य आहे आणि आता हा ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे त्या रहस्याचं दार उघडण्याची किल्ली ठरू शकतो. कारण रक्तदान म्हणजे रक्तगट तपासणी आणि रक्तगटातून अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तन्वीचं रक्तदान झाल्यावर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात आणि मग अर्जुन प्रियाकडे बघून म्हणतो, प्रिया, तुझ्यातच 100 अपराध भरलेले आहेत. आता तूच सत्य बाहेर आणण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा डायलॉग म्हणजे एपिसोडचा हायलाइट. सायलीही म्हणते, आता सत्य लपवणं शक्य नाही. प्रिया गोंधळलेली असते. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसतात. सुभेदार कुटुंबामध्ये देखील आज रंगपंचमीचा जल्लोष सुरू आहे. अंगणात मोठा स्पीकर लावलेला आहे, रंगांचे ढीग ठेवलेले आहेत, पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत आणि सगळीकडे फक्त आनंदाचं वातावरण. सकाळपासूनच घरामध्ये लगबग सुरू असते. सगळेजण पांढऱ्या रंगाचे सुंदर कपडे घालून तयार झालेले असतात. पांढरा रंग म्हणजे पवित्रता आणि त्यावर उधळले जाणारे रंग म्हणजे आनंदाचा वर्षाव. अर्जुन तर नेहमीप्रमाणे खूपच देखणा दिसत असतो. त्याने पांढरा कुर्ता आणि पायजामा घातलेला असतो. त्याच्या कपाळावर हलकीशी रंगाची रेघ, डोळ्यात उत्साह आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. आणि मग एंट्री होते सायलीची. सायली पांढऱ्या रंगाच्या साध्या पण अत्यंत मोहक ड्रेसमध्ये घरातून बाहेर येते. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि डोळ्यांमध्ये चमक. सगळे क्षणभर तिच्याकडे पाहतच राहतात. बाहेर गाणं सुरू होतं. ढोल ताशांच्या आवाजात सगळे नाचायला लागतात. अर्जुन त्याच्या मित्रमंडळींबरोबर मस्त डान्स करत असतो. तो इतका एनर्जेटिक असतो की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जातं. तो मजेत त्याच्या डोक्यावर एक सुंदर ओढणी मुंडाळतो आणि अजूनच जोशात नाचू लागतो. त्याच्या मित्रांनीही त्याला साथ दिलेली असते. तेवढ्यात सायली बाहेर येते. अर्जुन तिला पाहतो आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ जातो. तो तिचा हात पकडतो आणि तिला नाचायला खेचतो. सायली लाजत म्हणते, अहो काय करताय, सगळेजण बघतायत. अर्जुन खोडकरपणे हसत म्हणतो, बघू देत, माझी बायको आहेस तू. कुणी काही बोललं तर मला काही फरक पडत नाही. त्या क्षणी दोघांमध्ये इतकी सुंदर केमिस्ट्री दिसते की सगळेच आनंदी होतात. पण सगळे आनंदात असताना एक चेहरा मात्र नाराज असतो, प्रिया. ती दूर उभी राहून हे सगळं बघत असते. तिच्या डोळ्यांमध्ये जळफळाट स्पष्ट दिसत असतो. ती मनात विचार करते, ही सायली प्रत्येक वेळेस अर्जुनबरोबर इतकी जवळ कशी येते? प्रत्येक सण, प्रत्येक प्रसंग फक्त तीच का चमकते? तिच्या मनात अजून एक विचार सुरू होतो. आता तर तिने प्रतिमाला रक्त देऊन घरात आणखी महानपद मिळवलं. सगळे तिची स्तुती करतायत आणि मी मात्र प्रत्येक वेळेस वाईट ठरते. तिच्या चेहऱ्यावरचा राग वाढत जातो. प्रिया ठरवते, यावेळी मी शांत बसणार नाही. जर मी सायलीला लोकांसमोर खाली नाही पाडलं तर माझं नावही प्रिया नाही. ती हळूच किचनमध्ये जाते. तिथे रंगपंचमीसाठी तयार केलेले भांगचे 5 ग्लास ठेवलेले असतात. ती एका हातात एक पावडरची पुडी घेते. ती मनात म्हणते, हा ग्लास सायलीले प्यायला पाहिजे, मग तिला नशा येईल. ती काहीतरी वेड्यासारखं बोलेल, वागेल आणि सगळ्यांसमोर तिची इमेज खराब होईल. ती 5 ग्लासांपैकी एका ग्लासमध्ये ती पावडर मिसळते. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. एका मागोमाग एक ग्लास सर्वांना दिले जातात. प्रिया बाजूला उभी राहून पाहत असते की सायलीने तोच ग्लास घ्यावा,
पण अचानक कुणीतरी ट्रे बदलतो, ग्लासांची अदलाबदल होते आणि ज्या ग्लासमध्ये भांग मिसळलेला असतो तोच ग्लास प्रियाच्या हातात येतो. तिला काहीच कल्पना नसते. ती रागाच्या भरात तो पूर्ण ग्लास पिऊन टाकते. काही मिनिटांच प्रियाला चक्कर यायला लागते. तिच्या डोळ्यांसमोर सगळं फिरायला लागतं. ती मोठ्याने हसायला लागते. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. अचानक तिच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि मोठा आवाज होतो. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. प्रिया आता पूर्ण नशेत असते. ती जोरात गाणं म्हणू लागते. कधी नाचते, कधी ओरडते, कुणाला तरी मिठी मारते. ती सायलीकडे बोट दाखवत म्हणते, तू महान आहेस ना, सगळे तुलाच आवडतात, पण मी काहीच नाही. सगळे स्तब्ध होतात. तिच्या तोंडून सगळे दडवलेले राग बाहेर पडू लागतात.